माझ्यासोबत खास पाहुणे आहेत आपल्या विवेकचे, म्हणजे जीवाची आई आणि दोन्ही बहिणी आहेत. लग्न होईल तेव्हा होईल, पण आता या वरातीत फिरून घेतो. खूपच छान आहे आणि अशी सून घराघरांमध्ये पाहिजेच. मी हप्ता घेतलाय, मी ऑफिसमध्ये पण हप्ता घेऊन आले. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतल्या आपल्या जीवा नंदिनी आणि काव्या पारची वरात लालबागमध्ये निघाली आहे. पण आज माझ्याकडे ना माझ्यासोबत खास पाहुणे आहेत आपल्या विवेकचे, म्हणजे जीवाची आई आणि दोन्ही बहिणी आहेत. खरं तर जीवा, जरा कॅमेरा पॅन करा तिकडे. जीवा आणि नंदिनी मस्त गाडीमध्ये बसलेत आणि आई आणि बहिणी वरातीत आलेत. आई, कशा आहात आणि कसं वाटतंय? मस्त चांगलं वाटतंय. लग्न होईल तेव्हा होईल, पण आता या वरातीत फिरून घेतो. जीवा, त्याच्याशी बोलताना पण म्हणाले की तू इथेच लहानाचा मोठा झालायस, पण या निमित्ताने, मालिकेच्या निमित्ताने वरात निघेल आणि सगळ्या खिडक्या उघडून सगळे सेल्फी काढायला येतात. आज बहिणीला कसं वाटतं? त्याच्यामुळे आम्हाला खूप अभिमान वाटतोय आणि त्याच्यामुळे आम्हाला पण सगळेजण ओळखायला लागले. पहिल्यांदा वरातीत आलं, म्हटलं वरात निघते तर आपण पण यावं. खऱ्या आयुष्यात पण वरात लवकरच होईल, देवाची इच्छा असेल तेव्हा, है ना? लवकरच होणार. आता सिरियल मधली जोडी इतकी लाडकी झाली आहे ना की सगळ्यांना असं वाटतं की आम्ही त्यांच्याच घरातला पार्ट आहोत. तर जीवा म्हणून, विवेक म्हणून तुझा लाडका आहेस, पण जीवा किती लाडका आहे टीव्ही मध्ये? हो, भरपूर. तो पण एकदम छान. कधी कधी राग पण येत असेल ना नंदिनीशी, असा का? नाही नाही नाही, तसं काही नाही. आता माहीत झालं ना सगळं. रिअल लाईफ मध्ये पण खूप चांगला आहे, त्याचा स्वभाव पण खूप चांगला आहे, एकदम असा साधा आहे तो, सरळ. आणि त्याच्यामध्ये तो कधी कधी असा जाणवतो की तो रिअलच वागतो, असा जाणवतो आम्हाला. मला सांगत आहे की आता ना, म्हणजे ही मालिका इतकी वेगळी ठरली आहे अनेक मालिकांपेक्षा. अनेक मालिकांमध्ये लग्न झाली, त्याने ही जी आधी मालिका गेली त्यातही लग्न झालं, पण हे काहीतरी वेगळंच आहे. जेव्हा त्याला कळलं की अशी मालिका येते आणि इतकं लोकप्रिय होतं कॅरेक्टर, नाही, त्याला आहे ना सगळेजण ओळखायला लागलेत आणि आम्हाला मग स्वतःहून असं सांगायला, म्हणजे असं म्हणते की हा माझा भाऊ आहे. जेव्हा कधी ट्रेनमध्ये जाताना, कधी प्रवास करताना असं कोणी व्हिडिओ बघत असतो सिरियल, त्यावेळेस मी आवर्जून सांगते हा माझा भाऊ आहे, सख्खा भाऊ आहे. मला सांगा, आता विवेक त्या सिरियल मध्ये काम करतोय हे ठीक आहे, पण किती आवडीने तू सिरियल बघतेस? आणि बघतो आम्ही. म्हणजे सकाळीच बघून घेतो ऑनलाईन, नंतर संध्याकाळी बघायचं. परत बघतो एकदम. असं होतं सिरियल मध्ये की ज्यावेळेस त्याच्यावर काही असा रडायला लागला किंवा त्याच्यावर आता नंदिनी खूप इमोशनल, नंदिनीचे वडील त्याला मारायचे, त्यावेळेस आम्हाला खूप राग यायचा, ह्याला का मारतात, याचं काय चुकलं. तो सीन मी बघत नव्हते तेव्हा. तिला कशी सून हवी, नंदिनी सारखी सून चालेल? हो, चालेल ना, उलट छान वाटते. ती खूपच छान आहे आणि अशी सून घराघरांमध्ये पाहिजेच. की काव्यासोबत जमलेलं, काव्य आणि त्याची जोडी कशी वाटत? नाही, तेव्हाही ते छानच वाटत होते, पण शेवटी नशीब म्हणणार. आणि जे पण आताही त्याचं खूप चांगलं आहे, म्हणजे नंदिनीची आणि त्याची जोडी पण खूप सुंदर आहे. मालिकेतली ही गट्टी त्यांची जमली आहे, पण तो मगाशी विजय म्हणाला की डबा आम्ही आवर्जून खातो, आईकडनं डबा. हो हो, रोज मी डबा देते ना, त्याच्यामुळे सगळे मिळून खातात ते. तुमचा एकच मुलगा नाही आहे, अजून तिघांची भर पडली आहे ना. सो थँक्यू सो मच. आणि मला सांगा की इथे येण्याचा आज कसा, म्हणजे सगळ्यांनी वेळ काढला आणि मी हप्ता घेतलाय, मी ऑफिसमध्ये पण हप्ता घेऊन आले. मजा येते आज आम्हाला. ही वेगळं काहीतरी इंटरव्ह्यू पण सेटवर आम्ही बऱ्याचदा करतो, पण असं यांच्या निमित्ताने मजा येते. थँक्यू सो मच. आणि बघूया आता रिअल लाईफ कधी वरातीत यायला. हो, या लवकर या. चला, थँक्यू.